नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद धुळे या जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेविका महिला या पदासाठीची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात किती उमेदवारांचं या सिलेक्शन लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, तसेच प्रतीक्षा यादीमध्ये किती उमेदवार आहेत ते समजेल। तर पहा, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्य सेविका स्त्री या संवर्गाचे रिक्त पदांसाठी दिनांक 19 व 23 जुलै 2024 रोजी IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली। त्यानुसार पहा, सदरची निवड यादी सामान्य प्रशासन विभागाकडील जे काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून दिनांक 4 मे 2022 मधील ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांचे संदर्भ घेऊन धुळे जिल्हा परिषदांकडील जाहिराती क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या जाहिराती क्रमांकानुसार ज्या काही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्याचा संदर्भ घेऊन ही जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार या ठिकाणी ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पहा, खुल्या सर्वसाधारण 21 व खेळाडू 2, अंशकालीन कर्मचारी 3, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1 आणि जे काही उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे जाहिरात क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुद्दा क्रमांक 17.19च्या अनुसरून त्या मुद्द्यामध्ये नमूद केल्यानुसार खुल्या प्रवर्गातून उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे। सो पहा, एकूण खुले उमेदवार 29, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची संख्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 29। त्यानुसार ही लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये उमेदवारांचा बैठक क्रमांक, उमेदवारांचा रजिस्ट्रेशन क्रमांक, यादीतील गुणवत्ता क्रमांक, तसेच उमेदवाराचा मूळ प्रवर्ग, ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि ज्या प्रवर्गातून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या जे काही प्रवर्ग आहे त्याचं देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, फायनली तुम्हाला जे काही मार्क्स मिळालेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, सो अशा पद्धती ही तात्पुरती यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ओके, एकूण खुल्या वर्गासाठी 29 उमेदवार या ठिकाणी जे नियुक्ती संदर्भात किंवा जे काही सिलेक्शन झालेलं आहे अशी यादी या ठिकाणी आलेली आहे। नंतर प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 15 उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये घेण्यात आलेले आहेत। ठीक आहे, तर पहा, गुणवत्ता यादीमध्ये जे काही सर्वसाधारण प्रवर्गानुसार या ठिकाणी जी काही यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये जे उमेदवार आता या ठिकाणी खुल्या वर्गासाठी तुम्ही पाहू शकता, माजी सैनिकसाठी 5 उमेदवार या ठिकाणी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट आवश्यक होते, ते गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा किंवा त्या उमेदवारांचा या ठिकाणी समावेश नाही, ते उमेदवार मिळू शकलेले नाहीत। त्यामुळे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या जागा वॅकंट राहणार आहेत आणि जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार कॅटेगरी वाईज त्या जागा भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे ज्या उमेदवारांचं वेटिंगमध्ये नाव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जाऊ शकते। ओके, सो या जागा कन्वर्ट होऊ शकतात। आता सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 15, तसेच खेळाडूसाठी 1, अंशकालीन कर्मचारी 2, प्रकल्पग्रस्त 1 उमेदवार प्राप्त न झाल्याने जाहिरात क्रमांक जो काही मुद्दा क्रमांक आहे 17.19 मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित प्रवर्गातून उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे। एकूण अनुसूचित जातीसाठी उमेदवार पहा 19 आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का। ठीक आहे, तर पहा, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। ठीक आहे, तर पहा, आता महत्त्वाची टिप या ठिकाणी आहे, उपरोक्तप्रमाणे अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना सदर पदासाठी आवश्यक अर्हतेचे व जाहिरातीत नमूद प्रमाणे मूळ दस्तावेज तपासणीच्या अधीन राहून ही तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, जे काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे त्यानुसार आता ही जी यादी आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आफ्टर जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तात्पुरती निवड यादी आहे। आता यामध्ये बदल देखील होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत। तात्पुरती निवड यादीच्या स्वरूपात ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे।
तदनंतर शासन निर्णय दिनांक 15 मे 2023 व दिनांक 25 जानेवारी 2024 नुसार तात्पुरत्या निवड यादीत तील उमेदवारांचे दस्तऐवज तपासणीनंतर व जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची ही अंतिम निवड यादी करण्यात येईल असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर नंतर जे काही सक्षम अधिकारी आहेत, ज्यावेळेस तुम्हाला जे काही कार्यालय दिले जाईल जॉईनिंग संदर्भातचे, त्या ठिकाणी तुमची जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते परत एकदा रिव्हेरिफिकेशन केलं जाईल। आफ्टर दॅट तुमचे वैद्यकीय चाचणी होईल आणि नंतरच जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरलात किंवा क्वालिफाय केलात तर तुम्हाला नियुक्ती जी आहे ते दिली जाणार आहे। ठीक आहे, तोपर्यंत या यादीमध्ये ज्या उमेदवारांचं नावाचा समावेश आहे ते काय करू शकतात, तर त्यांना एकतर मेल येईल जॉईनिंग संदर्भात, जे तुम्हाला कार्यालय किंवा जे काही ऑफिस भेटणार आहे। ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन परत तुमचे रिव्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि नंतरच तुम्हाला जॉईनिंग संदर्भात जे आहे ते नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे। ठीक आहे, जर तुम्ही सर्व जे काही जॉईनिंग संदर्भातचे प्रोसेस आहे ते संपूर्ण प्रोसेस क्वालिफाय झाल्यानंतरच। ठीक आहे, सो अशा पद्धतीची ही अपडेट जी आहे ते धुळे जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी आलेली आहे आरोग्य सेविका महिला या पदाकरिता। ठीक आहे, तर पहा दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी ही अपडेट आहे, म्हणजे काल ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा निवड समिती गटक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या मार्फत या ठिकाणी हे अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचे आहे। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।